आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बस राजन, धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना निभावणं वेगळी गोष्ट आहे. तुझ्या पूर्वजांनी आपलं वचन निभावण्याकरता काय केलं नाही आणि एक तू आहेस, आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला कलंक लावित आहेस. आमची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस, ती मोडत आहेस. ठीक आहे राजन, आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जाऊ. क्रोध नका करू मुनिवर. आपलं स्वागत आहे तपोनिधी. सुस्वागतम सुस्वागतम मुनिश्रेष्ठ. आपल्या चरणस्पर्शाने अयोध्या नगरी धन्य झाली आहे. यावं मुनिवर्य, हे घर पावन करावं. यावं. यावं. सूर्यवंशाचा राजा दशरथ, तुझ्या साम्राज्यात सर्व कुशल मंगल तर आहे ना? जेथे आपल्यासारख्या पुण्यविभूतीचे चरणकमल लागतील तेथे सर्व मंगलमयच असणार. आपल्या आगमनाने माझे घर तीर्थमय झाले, माझे जीवन धन्य झाले. अयोध्यानाथ, तुझा शिष्टाचार आणि तुझी विनम्रता बघून आम्ही प्रसन्न झालो. आम्हाला विश्वास वाटतो की तुझ्या राज्यात ऋषी मुनींचे धर्म आणि सत्कर्म निर्विघ्न पूर्ण होतील. धर्म आणि सत्कर्म यांच्या सेवेत सर्वस्व समर्पण करण्यात रघुकुलातील प्रत्येक जण वचनबद्ध आहे. आज्ञा करावी मुनींद्र. कोणत्या विपत्तीमुळे आपले येथे येणे घडले? आपली जी आज्ञा असेल ती दशरथ आपला प्राण देऊनही पूर्ण करेल. धन्य आहेस रघुकुल शिरोमणी. या पृथ्वी तलावर दुसऱ्या कुणाच्याही मुखातून असे उदार उद्गार संभवत नाहीत. आणि का नाही? आपल्याला वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींचा उपदेश जो प्राप्त झाला आहे. राजन, आमच्या हृदयी जी गोष्ट आहे, आम्ही ज्या कार्याकरता आलो आहोत ते कार्य पूर्ण कर, बस. आपण आज्ञा करायचाच फक्त अवकाश आहे. राजन, तपोवनात असुरांचे उत्पात दिन प्रतिदिन वाढतच जात आहेत. आमचे यज्ञ, आमच्या आध्यात्मिक साधना, ज्ञान विज्ञानाचे प्रयोग पूर्ण होऊ शकत नाहीत. आर्यभूमीवर असे दुष्कर्म दुस्साहस करणारे हे लोक कोण आहेत? लंकेचा राजा रावण याचे गुप्तचर, सुबाहू, तारकाचा पुत्र मारीच आपल्या मायावी शक्तीने आमचे कोणतंही कार्य, आमचं कोणतंही पवित्र अनुष्ठान पूर्ण होऊ देत नाहीत आणि आपल्या मायावी शक्तीने जनकल्याणाच्या कार्यातही विघ्न आणीत आहेत. ऋषिराज, तपस्वी ऋषिमुनींचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. अवधेची सारी सेना आपल्या सेवेत तैनात केली जाईल. नाही अयोध्यापती, सेनेच्या सहाय्याने सुरक्षिततेचा उपाय केला तर असुर शक्ती सुद्धा आर्यावर्ताच्या सीमेवर सेनेचे संघटन करतील आणि त्याकरता आता योग्य समय नाहीये. तर मग आम्ही कोणत्या प्रकारे आपल्या सहाय्य करू शकतो? आम्ही तुझ्याजवळ तुझा राम मागायला आलोय. आम्हाला केवळ राम दे. आमच्या रक्षणाचा उपाय तोच आहे. राम? नाही नाही, तो छोटासा बालक आपल्या कार्यास कसं सिद्ध करू शकेल? आपण मला आज्ञा करावी. आपल्या पराक्रमी सेनेसोबत मी स्वतः सर्वांपुढे राहून आपल्या जागेचं रक्षण करीन. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपल्या अनुष्ठानावर आच येऊ देणार नाही. राम तर अजून बालक आहे. त्याला युद्धाच्या डावपेचांचा अनुभव नाही. शत्रूचा बलाबल, असुरांचं छळ कपट त्याला नाही कळणार. मी माझ्या रामाला आपल्या समवेत कसा पाठवू? हे नाही होऊ शकत. बस राजन,
धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना निभावणं वेगळी गोष्ट आहे. तुझ्या पूर्वजांनी आपलं वचन निभावण्याकरता काय केलं नाही. महाराज शिवी यांनी एका कबुतराकरता आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले. महाराज हरिश्चंद्रांनी आपल्या वचनपूर्ती करता आपला पुत्र आणि आपली पत्नी यांना विकून टाकलं. आणि एक तू आहेस, आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला कलंक लावित आहेस. आमची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस, ती मोडत आहेस. ठीक आहे राजन, आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जाऊ. क्रोध नका करू मुनिवर. तुम्ही मला पूज्य देवा समान आहात. माझ्यावर अनुग्रह करा. रावणाचा वेग तर देव, दानव, गंधर्व, किन्नर आणि नाग ही सहन नाही करू शकत. माझा छकुला राम त्या रावणाशी एकटा कशी टक्कर देऊ शकेल? माझ्या पुत्रावर दया करा. माझ्या पुत्रावर दया करा. महर्षी वसिष्ठ, महाराज दशरथांची नजर अजून रामाच्या दिव्य तेजाला ओळखू शकली नाही. परंतु आपण तर जाणताच, आपणच यांना समजवा. ब्रह्मर्षी विश्वामित्र योग्यच सांगताहेत राजन. राम युद्ध विद्येचं वेगळं दर्शन घडवणार आहे. तो स्वयं मंगल भवन अमंगलहारी आहे. समय आणि काळ उलटून जाईल, युग बदलतील. वसिष्ठ आणि विश्वामित्र पुस्तकाच्या पानावर लिखित अवस्थेत राहतील, पण रामाचं नाव धर्म आणि संस्कृती यांची ओळख बनून अमर अविनाशी असेल. परंतु गुरुदेव आपण नाही राजन, तू जाणत नाहीस. विश्वामित्र तर तुझ्या पुत्राच्या कल्याणाकरताच त्याला घ्यायला आले आहेत. नाहीतर महर्षी विश्वामित्र स्वतः सुबाहू, मारीच यासारख्या असुरांचा नाश करायला समर्थ आहेत. परंतु ते सारा गौरव रामाला देऊ इच्छित आहेत. राजन, शंका धरू नकोस. रामाला त्यांच्या चरणी समर्पित कर. त्यातच साऱ्यांचं कल्याण आहे. शक्य आहे. यातच सगळ्यांचं कल्याण असेल. आपण गुरुजनांची आज्ञा शिरसावंद्य मानतो. सुमंत, महाराज, रामाला पाठवण्याची तयारी करा. जशी आज्ञा. मुनिवर्य, रामासोबत लक्ष्मणही आपल्या सवे येईल. कारण ही दोघं कधी वेगळी राहिलीच नाहीत. राम, लक्ष्मण माझे दोन डोळे आहेत, माझे प्राण आहेत. आज मी त्यांना आपल्या स्वाधीन करीत आहे. निश्चिंत अस राजा, सर्व मंगलच होईल. राम, लक्ष्मण, महर्षी विश्वामित्र आजपासून तुमच्या मातापित्या समान असतील. त्यांची आज्ञा, त्यांची सेवा हाच तुमचा धर्म असेल.